गावातल्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी सगळा देश एकत्र येईल. अभिजित, उद्या 15 ऑगस्ट आहे. काय स्वातंत्र्याची परिभाषा आहे तुमच्या मते? स्वातंत्र्याची परिभाषा माझ्यासाठी तर हीच आहे की जो गावात मुलगा मुलगी शिकतीये, जोपर्यंत त्यांना पूर्ण ऑपॉर्च्युनिटीज आणि फॅसिलिटीज नाही भेटत तोपर्यंत मला कुठं ना कुठं वाटतं की 80 वर्षानंतरही आपण ते स्वप्न पूर्ण नाही करू शकलो जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, जवाहरलाल नेहरू असो किंवा महात्मा गांधी असो यांनी पाहिलं होतं. जोपर्यंत आपला देश पूर्ण शिक्षित होत नाही आणि गावापर्यंत शिक्षित नाही होत तोपर्यंत कुठं ना कुठं ते स्वप्न अपूर्ण राहणार आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली होत आहे. कसं पाहताय या रॅलीला? झाली पाहिजे. आता तिरंगा रॅलीवर काय, झालीच पाहिजे. ती स्वातंत्र्याचा दिवस आहे उद्या आपला, ते झालंच पाहिजे. पण कुठं ना कुठं शिक्षणावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे. कधीपर्यंत आपल्या गावाकडची, म्हणजे आता सगळ्यात जास्त महाराष्ट्रातनं व्हिडिओ येत आहेत जे लहान मुलांचे येत आहेत. आणि व्हिडिओ काय येत आहेत, मुली म्हणतात 7-7 किलोमीटर दूर जावं लागतं, रस्ता नाही आहे. थोडं याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे. एक वेगळा प्रश्न आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आहे. हैदराबादच्या नालसर युनिव्हर्सिटी ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांना देशभरात आता वकिलीसाठी नोंदणी करता येणार नाही. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी हा निर्णय घेतलेला आहे. काय तर फक्त त्यांनी आंदोलन केलंय सीजेआय विरोधात. नाही, काल तो आम्ही जेव्हा म्हणलं की आम्ही प्रोटेस्ट करू त्याच्या एका तासानंतर त्यांनी ते वापस घेऊन टाकलं, माघार घेतली. अशा पद्धतीचा निर्णय घेणं कितपत योग्य? नाही, हे या लोकांची मेंटॅलिटी आहे ना, कुठे ना कुठे एक तानाशाही मेंटॅलिटी आहे की आमचा कोणी विरोध केला तर आम्ही तुम्हाला काहीच करू देणार नाही, तुमचं करिअर आम्ही संपवून टाकू. तर त्याच मेंटॅलिटीने कालचा तो निर्णय घेण्यात आला होता. पण जसंच त्यांना दिसलं की लोक संतापले, चिडलेले ना, आता लोक शांत बसणार नाही. अशा प्रकारची जी काही यांची तानाशाही वृत्ती आहे ती याच्यापुढे कोणी सहन करणार नाही. हे काल पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे लोकांनी आणि जेनझीनी. ज्या प्रकारे त्यांनी लगेच एका तासात हा निर्णय जो मागे घेण्यात आला त्यावरनं आता मला वाटतं की सरकार कुठं ना कुठं समजायला लागली आहे की आता ही तानाशाही वृत्ती चालणार नाही जास्त. सौरभदासांच्या राजीनाम्याची मागणी होते काही कारणावरून, काय नक्की प्रकरण आहे? कशावर राजीनामा? तो काय, मीडियावरच आहे. कोणती मिनिस्ट्री आहे सौरभदासकडं? कशासाठी राजीनामा? पक्षातून बाहेर व्हावं म्हणून. कशासाठी? नाही, तर काय कॉन्ट्रोवर्सी आहे ते कळत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय. उगाच नाही ना काही? नाही, काहीच नाही.